न्यूमरोलॉजी म्हणजे नक्की काय? ते कसं काम करतं आपल्या जीवनावरती? आपण त्याचा कसा वापर करू शकतो? या सर्वांबद्दल आज आपण माहिती घेऊया. नमस्कार, मी रविशा ढमढेरे, न्यूमरोलॉजिस्ट तुर्वी मानस या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण न्यूमरोलॉजीबद्दल थोडीशी माहिती घेणार. पहा, न्यूमरोलॉजी म्हणजे अंकशास्त्र. जसं ज्योतिषशास्त्र आहे तसंच हे अंकशास्त्र आहे. पण ज्योतिषशास्त्र समजायला थोडंसं अवघड आहे. त्याच्यामध्ये नवग्रह असतात, त्याच्या दशा, अंतर्दशा, महादशा हे समजणं आपल्याला थोडंसं किचकट होऊन जातं. पण अंक समजणं हे खूप सोपं आहे. कधी कधी आपल्याला नेहमी मनामध्ये असा प्रश्न पडतो की माझा जन्म कशासाठी झालाय, माझं व्यक्तिमत्व काय, मी नक्की काय केलं पाहिजे, मला कशामध्ये यश आहे, माझा लकी नंबर कोणता आहे, रंग कोणता आहे, ह्या सगळ्या गोष्टी कधी ना कधी आपल्या मनामध्ये येत असतात. त्याच्यानंतर आपला एक विशिष्ट दिवशी आपला जन्म होतो. आपल्या भोवती खूप सारे नंबर असतात, जसं आपल्या गाडीचा नंबर असेल किंवा आपला मोबाईल नंबर असेल, आपल्या लिगल डॉक्युमेंट वरती जे काही नंबर असतात तोही असंख्य नंबर नेहमी असतात. हे नंबर आपल्या जीवनावरती चांगला किंवा वाईट परिणाम करत असतात आणि या सर्वांचं उत्तर हे अंकशास्त्रामध्ये येतं की अंकशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर या अंकांचा वापर करून आपण आपलं आयुष्य सुखकर कसं बनवू याबद्दलच आपण आज चर्चा करणार आहोत. खूप सोपं आहे, तुम्हाला नक्की आवडेल. अंकशास्त्र हे पूर्णपणे सायन्स बेस्ड शास्त्र आहे. जगामध्ये अशी कुठलीही गोष्ट विनाकारण होत नाही, अगदी तुमचा जन्मही नाही. अंक हे 1 ते 9च आहेत आणि या 1 ते 9 या तारखांमध्ये सर्वांचा जन्म झालेला आहे. तुमचा, माझा, सर्वांचा जन्म झालेला आहे. हे नंबर समजून घेतले पाहिजेत आपण आपल्या आयुष्यामध्ये. जर आपल्याला हे नंबर समजले, आपला जन्म एका विशिष्ट तारखेला झाला, विशिष्ट महिन्यामध्ये झाला, एका ठराविक वर्षामध्ये होतो, सर्वांचा होतो, तुमचा, माझा, इतर सर्वांचा होतो. आपल्या भोवताली म्हणजे आपल्या फॅमिली मेंबर्स मध्ये सर्वांचे वेगवेगळे नंबर असतात. तो नंबर म्हणजे आपला एक लकी नंबर असतो. ते नंबर आपल्याला लकी बनवावे लागतात, तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये यश भेटतं, किंबहुना आपल्याला समजतं की आपली स्ट्रेंथ काय आहे, आपली मेंटॅलिटी काय आहे, आपण काय करू शकतो, आपली पर्सनॅलिटी काय, आपण लोकांसोबत आपले रिलेशन कसे मेंटेन करू शकतो. हे ज्यावेळी आपल्याला अंकांचा अभ्यास केल्यानंतर समजते, तेव्हा आपल्या आयुष्यामधले 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. कसे ते मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. पण हा बेस्ट स्टडी ऑफ न्यूमरोलॉजी आहे. इथे 50% काम होते. फक्त हे नंबर समजणं, नंबरचे तत्व समजणं, नंबर कशा पद्धतीने आपण लकी बनवू शकतो. 1 ते 9च नंबर आहेत, पण ते कशा पद्धतीने आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरवू शकतो, त्यांचा आपण उपयोग करू शकतो, हे सर्व अंकशास्त्र सांगते. फक्त आपल्याला समजून घेणं फार महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं 1 ते 9च नंबर आहेत, तुम्हाला, मला, सर्वांना माहिती आहे. महिन्याच्या कुठल्याही दिवशी आपला जन्म होतो. कुठल्याही दिवशी, समजा आपला 17 तारखेला जन्म झाला, 21 तारखेला झाला, 7 तारखेला झाला, 8 तारखेला झाला, महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी तो सिंगल डिजिट मध्ये असेल, म्हणजे 1 अंकी नंबर असेल तर ठीक आहे 1 ते 9 मध्ये. पण आपला जर तोच नंबर जर 2 अंकी असेल, पहा लक्ष देऊन ऐका, जर 2 अंकी आपला नंबर असेल, जसं की 17, 1 अधिक 7, 8, म्हणजे प्रत्येक नंबर तुम्हाला सिंगल डिजिट वरती आणायचा, एका अंकावरती आणायचा, 1 ते 9 मध्ये. तो होतो आपला मूलांक. म्हणजे आपलं व्यक्तिमत्व कसं आहे, आपली पर्सनॅलिटी कशी आहे, या गोष्टी आपल्याला तिथून समजतात. जसं 23 तारीख झाली, तुमची स्वतःची घ्या, कुठलीही तारीख घ्या. 23 तारीख झाली, 2 आणि 3, 2 अधिक 3 5 झाली, 11, 1 अधिक 1 2 झाली, 28 झाली, 2 अधिक 8 10 झाली. हे सगळे नंबर पूर्णपणे जो नंबर आहे ना, तो सिंगल डिजिट वरती आणायचा, तो होतो आपला मूलांक. आणि भाग्यांक तो कसा काढायचा, जी पूर्णपणे आपली जन्मतारीख आहे, जसं 17/7/1995 आहे, तर ती पूर्णपणे ऍड करायची. जसं 1 अधिक 7 अधिक 7 अधिक 1 अधिक 9 अधिक 9 आणि अधिक 5, ह्याची टोटल पहा 3 येते. म्हणजे आपला मूलांक काय झाला, पहिला ज्या दिवशी आपला जन्म झाला, ज्या तारखेला आपला जन्म झाला तो. म्हणजे हेच उदाहरण घ्या, 1 अधिक 7 किती झाले, 8. 8 हा नंबर आपला मूलांक झाला. आणि आपला भाग्यांक काय झाला, ह्या सर्वांची टोटल म्हणजे ह्या सर्वांची जी बेरीज येते, तो झाला आपला भाग्यांक. समजतंय का मी तुम्हाला काय म्हणते ते? आपला मूलांक आणि आपला भाग्यांक हे कोणी काढू शकतं. अगदी खूप सोपं आहे, तुम्ही करून पहा. तुमची जी जन्मतारीख आहे तो तुमचा मूलांक झाला, तो सिंगल डिजिट वरती आणायचा. कोणते 2 डिजिट असतील, सिंगल डिजिट करायचं. आणि टोटल जन्मतारीख जी आहे की नाही, ती पूर्णपणे कॅल्क्युलेट करायची. आणि जो आपल्याला नंबर भेटेल सिंगल, तोही सिंगलच नंबर असावा. तो नंबर म्हणजे आपला भाग्यांक झाला.
या दोन्ही गोष्टी आता मूलांक आणि भाग्यांक हे सगळ्यात जास्त आपण नेहमी प्रश्न विचारतो की बाबा माझ्यासाठी सगळ्यात चांगला नंबर कोणता आहे, कोणता अंक आपल्या आयुष्यामध्ये खूप सारा प्रभाव टाकू शकतो, किंवा मी कोणत्या दिवशी किंवा कोणत्या तारखेला मी काही काम करू. तर ज्या दिवशी तुमचा जन्म झाला लकी नंबर आहे हे कधीच विसरू नये. ज्या दिवशी तुमचा जन्म, कुठल्याही तारखेला तुमचा जन्म झाला ना, तो नंबर तुमच्यासाठी सर्वात लकी आहे. मग तो मूलांक, आता मूलांक हा वयाच्या 30 वर्षापर्यंत काम करतो आणि भाग्यांक 30 वर्षानंतर ऍक्टिव्हेट होतो. पण दोन्हींची गरज हे एकमेकांना पूरक असतात. दोन्हींची गरज आपल्याला पूर्ण आयुष्य, म्हणजे असं नाही होणार की वयाच्या 30 वर्षापर्यंत एकच नंबर नंतर नाही, असं नाही होत. दोन्ही नंबर एकमेकांना पूरक आहेत, सेम काम करतात मनुष्याच्या जीवनावरती. फक्त आपल्याला त्यांना लकी बनवावं लागतं. प्रत्येक नंबरचे चांगले आणि वाईट दोन्ही इफेक्ट आहेत. आपल्याला चांगले घ्यायचेत ना, तर प्रत्येक नंबरची स्ट्रेंथ काय आहे आपल्यासाठी, जे नंबर आपल्या मूलांक आणि भाग्यांक आलेला आहे त्याची स्ट्रेंथ जाणून घ्या, त्याला लकी बनवा, त्याची कारक तत्व समजून घ्या, ते कशा पद्धतीने आपण त्यांना ऍक्टिव्हेट करू शकतो हे सर्व काही तुम्ही जाणून घ्या, त्याचा अभ्यास करा. न्यूमरोलॉजी काय सांगते, ह्या दोन्ही नंबरला न्यूमरोलॉजी हा बेसच काय आहे की जो तुमचा मूलांक आहे आणि जो तुमचा भाग्यांक आहे त्यांचं संतुलन करणं किंवा त्या दोन्ही नंबरला लकी बनवणं, तेव्हा म्हणजे आपल्याला सर्व प्रॉब्लेम आपल्या आयुष्यातले सॉल्व्ह होतात. आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक अंकाबद्दल, 1 ते 9 अंक आहेत, या प्रत्येक अंकाबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. तुमचा जो काही अंक असेल तो तुम्ही पहा आणि नक्की युटिलाइज करा. जो काही तुमचा अंक असेल त्याला लकी बनवा. ही माहिती आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.